हॅलो फ्रेंड्स, स्पेशल फूड विथ आरतीमध्ये तुमचं मनापासून स्वागत. तर आज बघूया मस्त चमचमीत आणि मसालेदार दम आलू. तर त्याच्यासाठी इथं मसाल्यामध्ये मी गरम मसाला घेतलेला आहे. 2 लवंग, 2 मिरे, 2 हिरवी वेलची आणि थोडासा छोटासा दालचिनीचा तुकडा. आणि ड्राय मसाल्यामध्ये मी एक मोठा चमचा धणे, अर्धा चमचा जिरे, 5 ते 6 काजू. आता हे छान छोटा चमचा तव्यामध्ये तेल टाकून छान खमंग असं भाजून घ्यायचं. त्याच्यानंतर 2 मीडियम साईजचे टोमॅटो कापून याच्यामध्ये भाजून घ्यायचे. टोमॅटो छान सॉफ्ट होईपर्यंत भाजायचे. आता हे छान थंड होण्यासाठी बाजूला काढून ठेवूया आणि थंड झाल्यानंतर याची थोडंसं पाणी टाकून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. दम आलू करण्यासाठी छान छोटे असे बटाटे मिळतात, तर ते बटाटे उकडून घ्यायचे. थंड झाल्यानंतर त्याची साल काढून घ्यायची आणि कढईमध्ये अर्धा पळी तेल टाकून त्याच्यामध्ये छान सोनेरी रंग येईपर्यंत छान असे परतून घ्यायचे बटाटे. त्याने दम आलूला छान म्हणजे फ्लेवर येतो. आता हे बघू शकता तुम्ही, छान सोनेरी कलर आला आहे बटाट्याला. आता हेच परतलेले बटाटे बाजूला काढून ठेवूया. बाजूला काढून ठेवून त्याच कढईमध्ये अर्धा पळी तेल परत वाढवायचं आणि 2 मोठ्या आकाराचे कांदे बारीक कापून घ्यायचे. तेल तापलं की कांदा छान त्याच्यामध्ये टाकून म्हणजे तांबूसर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता आपण जो म्हणजे टोमॅटो प्युरी म्हणजे टोमॅटो आणि गरम मसाला याचं जे वाटण तयार केलं आहे ते याच्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं. तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. आता इथे मी टोमॅटो टाकलेला आहे. तुम्ही टोमॅटोऐवजी थोडीशी म्हणजे पाववाटी दही पण टाकू शकता. दोन्ही एकत्र टाकलं तर काय होतं, थोडंसं आंबटपणा जास्त येतो. त्यामुळे मी दही स्किप करून टोमॅटो टाकलेला आहे. आता इथं टोमॅटोचं वाटण जे आहे ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. नंतर याच्यामध्ये अद्रक, लसूण, कोथिंबीरची 1 चमचा पेस्ट टाकायची. आता तुम्ही फक्त आलं लसूण टाकू शकता. वरतून गार्निशिंगला आपण कोथिंबीर टाकणारच आहोत. पण मी इथं अद्रक, लसूण, कोथिंबीरची पेस्ट टाकलेली आहे. जास्त टाकायची नाही, फक्त 1 छोटा चमचा टाकायची. आणि त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची. आता लाल मिरची पावडर ऑप्शनल आहे, म्हणजे छान कलर येण्यासाठी आपण टाकतो. याला काही तिखट नसतं. तर लाल मिरची पावडर टाकल्यानंतर याच्यामध्ये आपण रेग्युलर यूज करतो तो तिखट मसाला 2 चमचे टाकायचा आणि छान मस्त मसाला असा परतून घ्यायचा. तुम्ही बघू शकता छान असं मस्त तेल सुटलेलं आहे त्याला. आणि आता आपण जे फ्राय केले होते बटाटे ते याच्यामध्ये टाकून 1-2 मिनटं छान परतून घ्यायचे. आणि जास्त याच्यात पाणी टाकणार नाही आहेत आपण. अर्धा ते 1 ग्लास फक्त पाणी टाकायचं आणि चवीप्रमाणे मीठ टाकून छान एकसारखं हलवून घ्यायचं. आता याला आपण 5 ते 10 मिनिट वाफेवर म्हणजे शिजू देणार आहोत, जेणेकरून जो आपला आपण मसाला परतलेला आहे तो याच्यामध्ये छान बटाट्याला लागेल. 5 ते 10 मिनिट छान वाफ द्यायची आणि छान म्हणजे जेणेकरून आपण जे पाणी टाकलेलं आहे ते थोडंसं आटेल आणि ग्रेव्हीसारखं टेक्स्चर त्याला येईल. तर आता इथं तुम्ही छान वाफ झाल्यानंतर भरपूर प्रमाणात बारीक चिरलेली कोथिंबीर वरतून टाकायची किंवा कसुरी मेथी असेल तर कसुरी मेथी पण तुम्ही याच्यावर टाकू शकता. छान टेक्स्चर आणि छान फ्लेवर येतो. तर 5 ते 10 मिनटानंतर वाफ दिल्यानंतर तुम्ही बघू शकता किती छान आणि चमचमीत आपले दम आलू तयार झालेले आहेत. हे अशाच पद्धतीने मसाला वापरून तुम्ही आपल्या रेग्युलर बटाट्याचा पण दम आलू करू शकता. बटाटे उकडून त्याचे अर्धा भाग करायचा आणि अशा पद्धतीने मसाल्यात तुम्ही टाकले तरी काही हरकत नाही. टेस्ट खूप छान येते. नक्की ट्राय करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.